माझ्याकडे असलेली वेलचीची पूड आहे ना ती संपलेली, तर त्याच्यासाठी मी खलबत्ता काढून घेतला वरती, कारण आज काही मी मिक्सर लावणार नाही. ज्या गोष्टींसाठी मला लागणार आहे त्याच्यासाठी मी खलबत्ताच काढून घेतला म्हटलं, आणि खलबत्त्यातनं पटकन होतो, अजिबात जास्त वेळ लागत नाही. आणि आज मी तुम्हाला लोणचं दाखवते कसं झालंय ते. ऍक्च्युली मी संध्याकाळची कधीच हात लावत नाही, मी सकाळीच करते, पण मी आता आल्यानंतर आंघोळ वगैरे केलेली आहे, तर म्हटलं चला तुम्हाला लोणचं पण दाखवून घेते. तर छान मुरलंय लोणचं, अजूनही पूर्ण मुरायला अजून बरेच वेळ म्हणजे महिने जातील याला. जेवढं चांगलं मुरेल तेवढी त्याची टेस्ट अजून खूप सुंदर येईल. तर हे थोडंसं मी मिक्स करून घेते, मी काय रोज मिक्स करत नाही, म्हणजे आता हे मुरेपर्यंत मी असं सारखं मिक्स करते, नाहीतर मग एकदा थोडंसं मुरलं की मग काही गरज नाहीये. आणि हे एवढंच घातलेलं आहे त्याच्यामुळे काही अगदी खूप असं जास्त पण लोणचं नाहीये. हे थोडंसं मुरलं की मग आपल्याला खायला आपण तयार आहोत. तर इथे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मखाना आणलेला आणि मी हा काल घेतलेला, त्यातला थोडासा माझ्याकडे होता आणि अगदी छोटे छोटे मिळालेले, खूप जास्त असे मोठे नव्हते, म्हणजे त्यांच्याकडे तेवढेच होते. तर ते म्हणाले की लेके जाओ भाभी लेके जाओ, तर म्हणून मग मी ते घेतले. आणि खूप छोटे होते, म्हणजे जरा मोठे असले तर खायला थोडे चांगले लागतात, पण हे थोडेसे छोटे होते. काल मी थोडेसे उकडलेले आणि बाकीचे ना मी आज म्हटलं तर संध्याकाळसाठी नाश्त्याला होऊन जाऊ. संध्याकाळसाठी पण रोज रोज नाश्ता वेगवेगळा काय बनवायचा, पण आज माझ्या डोक्यात आहे ना असेच काहीसे ऑप्शन्स तुमच्याबरोबर शेअर करायचे मी विचार करून ठेवलेले आहेत. आणि सर्वात आधी म्हटलं पहिलं हे काम करून घेऊ, कारण चहा तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी आमच्याकडे चहा लागतोच लागतो. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना खरंच रिअली सॉरी, कारण 2 दिवस तुमच्या कमेंटला आन्सर करायला मला अजिबात भेटलेलं नाहीये. वायटी स्टुडिओमध्ये माझ्या कमेंट बऱ्याचशा अशा पेंडिंग आहेत, त्याच्यामध्ये मोस्टली तर मला म्हणजे मी बघून, म्हणजे बोलतात ना, मला बघून त्याला रिप्लाय करण्याची म्हणजे इच्छा आहे, पण वेळ मिळाला नाहीये. काय करू, खरंच सॉरी. आता उद्या मी आरामात त्यांना रिप्लाय करेन. शिंगाडे बॉईल करायला ठेवलेले एका साईडला, चहा पण होईल माझी एका साईडला, त्याच्यानंतर जेवणाचं प्रिपरेशन करून मग मी आपल्या ब्लॉगला सुरुवात करणार आहे. कारण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यापर्यंत बरोबर 4 रेसिपी शेअर करण्याचा विचार करते की ज्या हेल्दी आहेत, हिवाळ्यासाठी पण खूप चांगल्या आहेत. हिवाळा नसला तरी पण तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या लहान मुलांसाठी, त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मला कमेंट पण येते की ताई माझी मुलगी कॉलेजला जाणार आहे, तिच्यासाठी काहीतरी हेल्दी असं तिला काहीतरी पाहिजे असतं, तर त्याच्यासाठी तू काय सांगशील, किंवा मुलांसाठी काय सांगशील, छोट्या छोट्या भुकेसाठी काय ऑप्शन्स देऊ शकशील. तर आजची रेसिपी त्याचाच एक भाग आहे. याच्यासाठी मी 4 रेसिपी म्हणजे विचार तर केलेला आहे, 4 रेसिपी तुमच्यापर्यंत आजच्या एकाच ब्लॉगमधनं पोहोचवायच्या. बघू मला जमतंय का. मी पूर्ण प्रयत्न करेन की आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये त्या कव्हर होतील आणि तुमच्यापर्यंत मी 4 रेसिपी शेअर करेन. तर आजच्या ब्लॉगमध्ये त्या रेसिपी अशा आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला खूप जास्त असं काही वेळ पण नाही लागणार आणि खूप काही जास्त पदार्थ पण लागणार नाही. अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही ते घरच्या घरी बनवू शकता. आणि तेच विचार करून माझा प्रयत्न असतो की प्रत्येक वेळेस सोप्यात सोपी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि बाकी इतर गोष्टींना जे सगळं सामान पण आणावं लागतं ते देखील तुम्हाला आणावं लागणार नाही. हा माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे. आपली फॅमिली आता 10,000ची व्हायला थोडेच मेंबर बाकी आहेत, तर ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा, म्हणजे आपले व्हिडिओ अजून 4 लोकांपर्यंत पोहोचतील. त्यांना देखील आपले जे व्हिडिओ आहेत त्याच्यातनं त्यांना देखील काहीतरी उपयोग व्हावा असं मला नेहमी वाटतं. तर फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. तर चला आजचा व्हिडिओ मी इथूनच सुरुवात करणार आहे. म्हणजे आता हे माझं रुटीन आवरलं की मग मी माझ्या कामांना सुरुवात करेन, कारण ते जर मी रुटीन दाखवत बसली तर मग बराचसा वेळ मिळणार नाही. आणि आजपासून म्हणण्यापेक्षा माझ्यामध्ये 2-3 दिवसापासून मी डेलीचे शॉर्ट्स व्हिडिओ चालू केलेत सकाळचे टाकायला. तर माझा विचार आहे की जे सकाळचं माझं टिफिनचं रुटीन असतं तेच मी टाकायला सुरुवात करेन, कारण त्याच्यासाठी मला वेगळा वेळ काढावा नाही लागणार. जसं जसं सकाळी मी टिफिन बनवेन तसं जसं शूट पण करत जाईल. तर जसं तुम्ही मोठ्या व्हिडिओला प्रेम देता तसं शॉर्ट व्हिडिओला पण प्रेम द्या. आणि याच्या आधी पण तुम्ही दिलेलं आहे, जसं आपण नवरात्रीमध्ये शूट केलेलं तसंच आता पण म्हणजे जसं माझं रुटीन असतं जे डेलीचं टिफिनचं तेच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर माझं बाहेरचं जे काही रुटीन असतं ना ते देखील मी तुमच्यापर्यंत मिनी ब्लॉग मधनच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे मी सुरुवात केली आहे त्या सगळ्यासाठी, कारण मला पण वाटतं की बाकीच्या गोष्टी पण तुमच्यापर्यंत शेअर केल्या पाहिजेत. तर त्या मोठ्या व्हिडिओमधनं जमत नसतील ना तर छोट्या व्हिडिओसाठी आता खूप चांगला युट्यूबने एक छान ऑप्शन दिला आपल्याला,
मिनी व्लॉग 3 मिनिटापर्यंत मी अपलोड करू शकते, तर मिनी व्लॉग पण तुमच्यापर्यंत 3 मिनिटापर्यंतचं मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन। आशा करते तुम्हाला ते आवडतील। चला व्लॉगला सुरुवात करूया। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलंय आणि पॅन मध्ये मी याच्यामध्ये ओट्स घेणार आहे, जे आपण नॉर्मल वापरतो तेच, जे मी रोज खाते तेच ओट्स आहेत आणि मी हे जवळपास 1 मोठा कप भरून घेतलेला आहे बघा। तुम्ही तुमच्या म्हणजे जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढ्या याने याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 1 मोठा कप घेतलेला आहे आणि याने पण भरपूर अशा आपल्या वड्या म्हणू शकता तुम्ही त्याला, किंवा प्रोटीन बार म्हणू शकता, किंवा तुम्ही काही चिक्की म्हणू शकता, ओट्सची चिक्की म्हणू शकता। अशी तुम्हाला पाहिजे त्या वेगवेगळ्या नावाने तुम्ही ही रेसिपीला नाव देऊ शकता। तर इथे थोडेसे त्याच्यामध्ये ओट्स मी आपल्याला जे काही सुका मेवा जो म्हणतो आपण तो सगळा मी इथे काढून घेतलाय बघा। बदाम घेतलेले आहेत, काळ्या मनुका घेतलेले आहेत, पंपकिन सीड्स घेतलेले आहेत आणि हे थोडे जे ड्राय फ्रुट्स असतात ना, म्हणजे सुकवलेली जी फळं असतात ना, ती अशी मी मिक्स घेतलेली आहे। आणि एका साईडला आपले ना ओट्स गरम होतात। ओट्स ना थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे आणि मग पॅनमध्ये काढून घ्यायचे। अगदी ते थंड झाले पाहिजेत पूर्णपणे। गरम असताना तुम्ही याच्यामध्ये काही मिक्स करू नका। पूर्णपणे थंड झाले ना की मग आपण याच्यामध्ये सगळं मिक्स करणार आहोत। आता या ज्या बिया घेतलेल्या आपण, त्याचबरोबर बदाम म्हणा किंवा मनुका म्हणा, तुम्हाला जर गरम करून घ्यावेसे वाटत असेल तर तुम्ही गरम करून घ्या, कारण जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असतील तर मी फक्त ज्या सीड्स आहेत त्या आणि हे बदाम आहेत हेच फक्त मी गरम करून घेणार आहे। मनुका काही गरम करायची गरज नाही वाटत आहे। आणि हे जे आपले ड्राय फ्रुट्स घेतलेत ना आपण, म्हणजे सुकलेली फळं घेतली आहेत ना, ते पण मी काही गरम करणार नाहीये। त्याची साईज थोडीशी मोठी वाटते मला, तर ज्याची साईज थोडीशी मोठी आहे ना ते छोटे छोटे करून घ्यायचे आपण। आणि बदाम पण मी एकदम बारीक असे चिरले नाहीयेत बघा, एकच फक्त मध्ये त्याला म्हणजे मध्यभागी कापून घेतलेले। आणि असे मोठे मोठे ना खूप छान दिसतात जेव्हा आपण खातो तेव्हा, आणि खायला पण चांगले लागतात। म्हणजे असा एकच पटकन असा चावला जातो तर तो चांगला लागतो। तर आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपण काय काय पदार्थ अजून टाकणार आहोत ते मी आता तुम्हाला सगळ्यात आधी दाखवून घेते। पण हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि मनुका आणि हे पण सगळं मिक्स करून घेतलं आणि पूर्णपणे थंड करा, कारण खूप जास्त गरम असेल तर आपण याच्यामध्ये जे जे पदार्थ टाकलं, जसं मध टाकणार आहोत, पीनट बटर टाकणार आहोत, तर अगदी खूप जास्त असं ते वितळत जाईल मग त्याच्यामुळे, म्हणून थोडंसं ते बऱ्यापैकी थंड करून घ्या। इथे मी एक 7-8 खजूर घेतलेत, ते पॅन मध्ये मी असेच, कारण याच्यामधली बी काढलेली होती त्याच्यामुळे याला काही जास्त शिजवायची गरज नाही लागली। आणि याच्यामध्ये मी पीनट बटर टाकलेलं आहे, 1 मोठा चमचा पीनट बटर घेतलेला आणि 7 ते 8 खजूर घेतलेले आणि हे एकत्र खूप छान असं मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला पण लावून घेतलं तरी चालेल। पण मिक्सरला लावायची गरज नसते। जसं जसं पीनट बटर त्याला हीट लागते, म्हणजे जशी गरमी लागते ना, ते छान असं एकजीव होऊन जातं। इथे ज्या भांड्यामध्ये आपल्याला बार करायचंय, प्रोटीन बार करायचंय, त्याच्यासाठी मी बटर पेपर टाकून घेतलाय बघा। याच्यामध्ये या गुलाबाच्या मी पाकळ्या टाकते, याचा ना स्मेल जो आहे ना, सुगंध ना खूप सुंदर येतो। याच्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स टाकते, त्याच्यानंतर 1 मोठा चमचा मी मध टाकते, कारण थोडंसं खाताना गोड पण काहीतरी लागलं पाहिजे। तर खजूर आपण घेतलेलाच आहे, पण त्याचबरोबर थोडंसं अजून काहीतरी गोड हवं म्हणून मी ते टाकलेलं आहे। याच्यामध्ये मी थोडंसं किंचितसं मीठ देखील टाकलेलं आहे, कारण मिठाने खूप चांगली चव येते, म्हणजे एक बॅलन्स चव या सगळ्याला येतोय मस्तपैकी। आणि तुम्हाला जर असंच हे नुसतं खायचं असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये पीनट बटर टाकू नका, फक्त मध टाका आणि असंच ओव्हनमध्ये तुम्ही हे बेक करून घ्या आणि मग तुम्ही असंच हे ड्राय पण खाऊ शकता। पण आता आपल्याला ड्राय खायचं नाही, तसं बार सारखं किंवा चिक्की सारखं करायचंय म्हणून आपण हे सगळं एकजीव सगळं नीट करून घेतलं, छानपैकी व्यवस्थित सेट करून घ्यायचं। आणि हे तुम्ही जेवढा वेळ जास्त वेळ सेट करायला ठेवाल ना फ्रीजमध्ये तेवढं हे चांगलं सेट होतं। कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त 4 तास तरी आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचंय। तर हे मी आता ना फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते आणि मग आपण पुढच्या तयारीला लागू, कारण तेवढ्या तयारीमध्ये म्हणजे माझं बाकीचं सगळं आवरेपर्यंत याचे बऱ्यापैकी 2 तास पण होतील आणि आपला हा प्रोटीन बार म्हणा किंवा ओट्सची चिक्की म्हणा किंवा अजून याला तुम्ही जे काय नाव ठेवायचं असेल ते ठेवा, ते नक्की तयार होईल। तर आता हे मी झाकण लावून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देते।
आता आपण बघणार आहोत आपली दुसरी रेसिपी। याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलंय बघा, आणि गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर असतं ना, ते खूप चांगलं आहे। जर जाडसर पीठ नसेल तुमच्याकडे तर त्याला तुम्ही थोडासा बारीक रवा मिक्स करून मग हे पीठ थोडंसं जाडसर सारखं करू शकता। तर गव्हाचं पीठ आपल्याला अगदी खरपूस रंगावर, म्हणजे अगदी सुगंध येईपर्यंत, आणि याचा जो कलर दिसतोय ना तो अगदी तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे पीठ। बऱ्याच वेळा तूप टाकून भाजलं जातं, पण मी याच्यामध्ये तुपाचा वापर फार कमी करणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे मला तूप जास्त आवडत नाही खायला, त्याच्यामुळे तुपाचा वापर मी त्याच्यामध्ये कमी करणार आहे। इथे जसं मी म्हटलेलं की वेलची मला बारीक करायची होती, म्हणजे माझ्याकडे पूड नव्हती, तर मी खलबत्त्यातच अशा पद्धतीने करणार आहे। आणि या खलबत्त्यात ना अगदी थोडंसं जरी असेल ना क्वांटिटी, तरी खूप अगदी पटकन बारीक होतं याच्यामध्ये। आणि हा खलबत्ता खरंच माझ्या किचनमधला एक म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे ज्यावेळेस अशी जेव्हा गडबड असते, आपल्याला मिक्सर काढा, मग लावा, मग ते सगळं वॉश वगैरे करा, त्याच्यासाठी खलबत्ता बेस्ट आहे। तर इथे साईडला बघा माझं ना पीठ आहे बऱ्यापैकी छान भाजून झालेलं आहे, आणि मी तुम्हाला कलर पण दाखवते की हे कितपत म्हणजे गोल्डन ब्राऊन कलरचं झालेलं आहे। तुम्हाला तेवढं असं कॅमेऱ्यामध्ये तेवढं असं दिसणार नाही, पण इथे बघा बऱ्यापैकी तुम्हाला दिसत असेल की मगाशी जो कलर होता त्याच्यापैकी बऱ्यापैकी हा मी गोल्डन ब्राऊन, म्हणजे बऱ्यापैकी थोडासा ब्राउनिश कलरमध्ये भाजून घेतलेला आहे। आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि थंड व्हायला ठेवणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिक्स करायच्यात, त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या मी आता तुम्हाला थोडक्यात सांगून घेते। इथे ना मी खसखस घेणार आहे, आणि हा जो खसखस आहे तो मी पूर्ण जेवढा घेतलाय तेवढा मी वापरणार नाहीये, यातला थोडासा मी ठेवणार आहे, कारण आपल्याला अजून एक रेसिपी बनवायची आहे त्याच्यासाठी तो लागणार आहे। तर याच्यातला मी अर्धा खसखस मी आपल्या लाडूसाठी वापरणार आहे, आणि अर्धा खसखस मी असाच ठेवून जाणार आहे। खसखस खूप म्हणजे पटकन तडकला जातो, म्हणजे तडतड 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 त्याचा आवाज येतो, त्याच्यामुळे अगदी सांभाळून करायचा। थोड्याशा चारोळ्या घेतल्यात मी, बऱ्याच वेळा मी याच्यामध्ये बदाम, काजू असे पण आपण टाकतो, पण कधी कधी काय होतं लाडू बांधताना ते तुटले जातात, म्हणजे फुटतात पटापट पटापट, त्याच्यामुळे म्हणून मग मी चारोळ्या घेतल्यात। आता गव्हाचे लाडू आहेत तर त्याच्यासाठी म्हणून मग मी ना डिंक घेतलेलं आहे, आणि आता थंडीचा म्हणजे सीझन चालू झालेला आहे, त्याच्यासाठी डिंक खरंच खूप चांगला आहे। तर मी तुपामध्ये डिंक भाजून घेणार आहे बघा, आणि अगदी 2 छोटे चमचे इतपत आणि 1 मोठा चमचा, म्हणजे 2 घेतलात तर 2 छोटे चमचे होतील, आणि मोठा घेतलात तर 1 मोठा चमचा एवढा मी डिंक भाजून घेतलाय। आणि जो डिंक भाजण्या एवढ्यात आपण जो तूप वापरणार आहे ना ह्याच्यामध्ये एवढंच प्रमाण तुपाचं वापरलं जाणार आहे, खूप अगदी जास्त काही आपण तूप वापरणार नाही। जे काही आपण हे गव्हाच्या पिठाचे जे काही लाडू करणार आहोत हेल्दी करण्यासाठी, याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स वापरू शकता, जसं मखाना वापरू शकता, खोबरं वापरू शकता, तुम्हाला शेंगदाणे वापरायचे असेल तर तुम्ही शेंगदाणे वापरू शकता, पण मी या सगळ्या गोष्टी कुठल्याच वापरणार नाहीये। आता आपण इथे पाक करायला ठेवणार आहोत, तर 1 पेला आपलं पीठ होतं, त्याच्यासाठी मी अर्धा पेला गूळ घेतलेला आहे, आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून ना आपल्याला ह्याचा एकतरी असा पाक नाही करता यायचाय, फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला ते विरघळून घ्यायचंय। इथे डिंक बघा, तो पण काही मी मिक्सरला बारीक वाटून घेणार नाही, असाच हाताने थोडा थोडा मी तो बारीक करून घेणार आहे। आणि जेवढा बारीक तुम्हाला करता येईल तेवढा बारीक करा, कारण जेवढा बारीक कराल ना तेवढं चांगलं, कारण मग जेव्हा लाडू वळतो ना तेव्हा तो अगदी खूप असा जास्त लागला जातो। तर इथे बघा जो खसखस घेतलेला आणि जी चारोळी ती मी याच्यामध्ये ओतून घेतली, आणि थोडासा खसखस मी बाजूला ठेवलेला आहे। याच्यामध्ये आता मी ऍड करते जी आपण वेलची पावडर, ती पण घेतलेली, आणि याच्यामध्ये माझ्याकडे जो रवा होता भाजलेला तो मी याच्यामध्ये टाकते बघा। हे बघा, हा माझ्याकडे थोडा थोडा ना दोन्हीकडे थोडा थोडा होता ठेवलेला, तर तो जो रवा होता माझ्याकडे बारीक तो मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलाय बघा। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं, आणि याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं तूप टाकावं तर तुम्ही तूप टाकून किंवा तूप ओतून छानपैकी लाडू वळू शकता, पण मला तूप टाकायचं नाही। आता आपण याच्यामध्ये जर तुम्ही हे जे डिंक बघितलं कुस्करला, तर याच्यामध्ये पण बरंचपैकी तूप आहे, तर एवढं तूप भरपूर आहे। आणि जर तुम्ही पाक व्यवस्थित केला ना, म्हणजे पाक व्यवस्थित म्हणण्यापेक्षा फक्त आपण विरघळून घेतला, त्याचं प्रमाण जर तुमचं व्यवस्थित झालं ना तर लाडू अगदी सोप्या पद्धतीने ते वळले जातात, आपल्याला खूप कष्ट किंवा खूप मेहनत घ्यायची पण गरज नसते। आणि हे लाडू तुम्ही गरम गरम असतानाच वळा, थोडेसे हाताला चटके लागतात, पण अगदी गरम असताना वळले ना तर इझिली वळले जातात ते। आणि मी पण आता तसंच केलंय बघा,
सगळं एकदम व्यवस्थित नीट मिक्स करून घेतलं आणि त्याला काय करायचं, अगदी जसं आपण पीठ मळतो ना तशा पद्धतीने ते खूप व्यवस्थित अगदी मळून घ्यायचं. म्हणजे जसं असं आपण म्हणजे पीठ मळत जातो ना तसं तसं हे मिश्रण मळत जाल ना तसं ते अगदी छान एकत्र होतं आणि मस्त असे लाडू वळले जातात. बघता बघता माझे बऱ्यापैकी पटकन असे लाडू हे वळून झाले. खूप अगदी काही म्हणजे वेळ पण नाही लागला. आता तुम्हाला पाहिजे, तुम्हाला शेप येत नसेल तर वरती नंतर असं हाताने गोळवलं तर ते पण चालेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की याच्यामध्ये तुम्हाला जो आपण खसखस ठेवला असेल तो वरती तुम्ही लावलात तर याला नाही लागणार. पण जर तुम्ही फक्त तुपात वळले तर तुम्ही बाजूने ते खसखस लावलात तर अजून सुरेख दिसेल हा लाडू. कारण माणूस पहिल्या डोळ्याने खात असतो. तर अशा सुंदर सुंदर रेसिपीज आणि त्या दिसायला पण खूप सुंदर असतील ना तर घरातले मेंबर्स तर ते खाल्ल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे ती गोष्ट किती जरी त्यांना न आवडणारी असेल पण बघून तर त्यांना खाण्याची इच्छा झाली ना तर ती टेस्ट करण्यासाठी तरी ते खातात ती गोष्ट. आणि लहान मुलांना पण असं काहीतरी तुम्ही वेगवेगळं द्याल, जसं खसखस बाहेर साईडला वगैरे लावलं तर थोडंसं वेगळं काहीतरी दिसतं त्यांना. एखादं पिस्त्याचं काप लावलं तर ते खूप छान दिसतं, बदाम लावले तर ते देखील खूप छान लागतं. म्हणजे अशा पद्धतीने. आणि माझे एवढेच लाडू झाले, म्हणजे जेवढं आपण पीठ घेतलेलं मी मोजले पण नाही लाडू, पण हे एवढे लाडू झाले. तर एवढे लाडू आणि हे एक अर्धा ते 1 तास तुम्ही बाहेर ठेवले तर छान अगदी घट्ट होतात. आणि याच्यामध्ये काही तुपाचं प्रमाण जास्त नसल्यामुळे ते पटकन घट्ट झाले, अगदी काही खूप जास्त वेळ लागला नाही. आणि बाकीची कामं आवरेपर्यंत, हे लाडू वगैरे होईपर्यंत इथे बघा आपला बार सेट झालाय. हा बार थोडा मला अजून सेट करायचा होता पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मग मी लवकरच तो फ्रीजमधनं बाहेर काढून घेतला. आणि याला कटिंग करताना जी सुरी तुम्ही वापराल ना ती अगदी व्यवस्थित थोडीशी धार असलेली जर वापरली किंवा मोठी असेल ना जी एका याच्यात म्हणजे पटकन कटिंग होईल ना अशी वापरा. आणि कारण हे ना पीनट बटर वगैरे असल्यामुळे ना खूप अगदी हार्ड होऊन जातं जेव्हा आपण फ्रीजमध्ये सेट करतो तेव्हा. आणि बार बघा असाच असतो आणि अगदी कलरफुल दिसतोय. याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अजून ड्रायफ्रुट्स बरेच येतात, जसं कॅनबेरी आहे, ब्लूबेरी, असं वेगवेगळे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्याने याचा कलर ना ॲप्रिकॉट आहे. ॲप्रिकॉट जरी तुम्ही टाकलं ना तरी खूप सुंदर कलर येतो याला, मध्ये मध्ये ऑरेंज कलर. तर माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे मी काही ते टाकले नाही. आणि याच डब्यामध्ये मी हे सगळे स्टोअर करणार आहे. आणि आपल्याला ज्या साईजचे पाहिजे ना त्या साईजचे आपण करायचे. आता कसं झालंय, मनुका थोड्याशा मध्ये अख्ख्या आल्यामुळे त्या थोड्या कापताना प्रॉब्लेम होतो. तर मला पण इथे ना मध्ये बदाम मध्ये मध्ये येत होते त्याच्यामुळे मला थोडं पण विचार करून कापावं लागलं. आणि अशा पद्धतीने जवळपास एक 10 ते 12 पीस मी अगदी काही मोठे पण नाही केले आणि अगदी छोटे पण नाही केले. आणि हा जरी एक तुम्ही सकाळच्या वेळेस खाल ना तरी भरपूर आहे. किंवा तुम्ही टिफिनमधनं घेऊन जा, तुम्हाला मधल्या वेळेस कधी भूक वाटली तर तुम्ही हा खाऊ शकता. ज्यांना बऱ्याचशा वेळेस वेट लॉस, ज्यांचा डाएट आहे किंवा जे खूप लक्ष देतात आपल्या डाएटकडे त्यांच्यासाठी पण हा परफेक्ट ऑप्शन आहे की खूप असं काही वेगळं असं खाल्लं जाणार नाही आणि याने पोट पण भरलं जाईल. आणि त्यांना जसं हवंय तसा त्यांच्या डाएटनुसार विचार करून बनवलेला हा पदार्थ असेल. तर अशा पद्धतीने बघा आपले हे दोन्ही पदार्थ गाजरे रेडी झालेले खूप सुंदर दिसतात आणि बघून खाण्याची इच्छा झाली. पण टेस्ट मी आज करणार नाहीये, टेस्ट मी उद्या करेन. आता फक्त हे पॅक करून भरून ठेवेन. आणि सगळीकडे ना किचनमध्ये पण आता सगळीकडे गोड गोड झालं, ते किचन पण मला सगळं क्लीन पण करून घ्यायचंय. तर आता आपण लाडू भरून घेऊ. लाडू भरता भरता ऍक्च्युली मी मोजायला पाहिजे होते पण मी विचारच केला नाही की आपण हे मोजले पाहिजे होते. माझ्या जेव्हा आता मी व्हॉइस ओव्हर करते तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण लाडू मोजायला पाहिजे होते. पण माझ्या मते एक 12-13 लाडू तर आरामात झाले असतील. आणि एक लाडू ना मी तुम्हाला इथे तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल आतमधून हा लाडू कसा आहे. आणि खूप असा कडक पण नाही झालाय बघा, अगदी सॉफ्ट आहे आणि दिसायला आतून थोडंसं आपण बारीक रवा टाकल्यामुळे ना थोडंसं असं रवाळ पण आहे आणि जिभेला अजिबात तो चिकटणार नाही. गव्हाचं पीठ असलं की थोडा थोडा प्रश्न पडतो की अरे ते चिकटले तर नाही जाणार ना किंवा दातामध्येच राहतील की काय किंवा तोंडातल्या तोंडातच राहतील का असा प्रश्न पडतो. पण अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने केलं तर चांगले लाडू तयार होतात. फक्त आपण करत नाही म्हणून. पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता जे मेन काम होतं त्याच्यानंतर किचन प्लॅटफॉर्म, कारण जेवणानंतर मला करायचंच आहे. पण आता सगळीकडे ना सगळं गोड गोड खूप पदार्थ सांडलेले म्हणजे गूळ वगैरे सगळं केलेलं आणि तेल पण उडालेलं, आपण डिंक वगैरे भाजून घेतलेला, त्याच्यामुळे हे क्लिनिंग करणं खूप गरजेचं होतं. तर हे क्लिनिंग करून घेते मी आणि मग माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात करते.
तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजच्या ब्लॉगमधनं मला तुमच्याबरोबर अजून दोन रेसिपी शेअर करायच्या होत्या. म्हणजे मी विचार केलेला की 4 रेसिपी मला शूट करायच्या होत्या. म्हणजे एकाच ब्लॉगमधनं मी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या मला. पण जेवणाची पण गडबड होते आणि मी नंतर मग थोडासा विचार केला तर मग ब्लॉग पण एडिट करायला मला होणार नाही, खूप मोठा होऊन जाईल. म्हणून मी आज 2 रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केले आणि उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमधनं बघेन मला जसं जमेल तसं परत 2 रेसिपी शेअर करेन. आजच्या या रेसिपीज ज्या मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना युजफुल, म्हणजे सगळेजण खाऊ शकतात. सगळ्यांना काहीतरी वेगळं असं खाण्याचा आनंद पण मिळेल आणि हेल्दी अशी गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचेल देखील. तर म्हणून माझा जो प्रयत्न असतो माझ्या फॅमिलीसाठी, आमच्यासाठी, आम्हाला जे एक छान असं जे काही म्हणजे जे चांगलं पण असेल आपल्या शरीरासाठी आणि आपल्याला खाताना पण कंटाळा येणार नाही आणि बघूनच ती खाण्याची इच्छा होईल, असा माझा नेहमी प्रयत्न असतो अशा गोष्टी बनवायचा. तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तुमचं काही सजेशन असेल आजच्या व्हिडिओसाठी मला नक्की कमेंट करून सांगा. 10,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आता थोडेसेच सबस्क्रायबर्स बाकी राहिले. तर तुम्ही व्लॉग बघत असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. म्हणजे अजून आपला व्हिडिओ 4 लोकांपर्यंत पोहोचेल आणि लवकर लवकर फॅमिली आपली अजून छान ग्रो होतील आणि अजून तुम्हाला छान छान ब्लॉग्स बघायला मिळतील. चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.